Hello, hello, check. Hello, hello, mic check. Hello, hello, check. Hello, 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 check. Hello, 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 check. Hello, हॅलो हॅलो चेक. चला पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळ्याला आपण इथून सुरुवात करणार आहोत. तर आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेमध्ये ओबीसी ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेल एकनाथ शेठ देशेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळ्याला मात्र इथे सुरुवात करणार आहोत. तसेच आपण पाहतो माजी सरपंच चिंद्रन आदरणीय भगवानजी पाडेकर साहेबांची देखील आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. आदरणीय भगवानजी कडू साहेब देखील इथे उपस्थित आहेत. सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळ्याला मात्र इथून सुरुवात करणार आहोत. प्रथम आपण गणरायाचं पूजन करणार, त्यानंतर मात्र लगेचच थोड्याच वेळामध्ये सामन्याला देखील सुरुवात केली जाईल. तसेच आदरणीय मधुकरजी पाडेकर साहेब देखील उपस्थित आहेत. अगदी ग्रामस्थ मंडळ चषक 2025 हा महासंग्राम आपण बघतोय 3 दिवसाची स्पर्धा. प्रथम गणरायाचं वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती देखील पूजन केलं जाईल. तसेच आदरणीय कालोनजी म्हात्रे साहेबांना देखील मी विनंती करेल की आपण देखील यावं. चार वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणराया तुला वंदिती. प्रथम गणरायाचं वंदन करून आपण इथून उद्घाटन सोहळ्याला मात्र सुरुवात करणार आहोत. त्यानंतर मात्र अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण खेळपट्टीचं देखील पूजन करणार आहोत. अगदी पाहुण्याचे शुभ हस्ते आपण पाहतोय ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेल एकनाथ शेठ देशेकर साहेबांची देखील आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. तसेच माजी सरपंच चिंद्रन आदरणीय भगवानजी पाडेकर साहेब देखील उपस्थित आहेत. भगवानजी कडू साहेब देखील आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. तसेच मधुकरजी पाडेकर साहेबांची देखील उपस्थिती आपण इथे पाहत आहोत. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. क्लिअरिटी विथ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळेल. सत्यवानजी काकडे सर पंतांच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत. राम पाटील सर चिंद्रन हे देखील आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये. कॉम्बॉक्सचा विचार केला. या स्पर्धेसाठी खरं तर आम्हाला 50,000ची धनराशी आम्हाला दिल्याबद्दल एकनाथ शेठ देशेकर साहेबांचा आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 हे दमदार शानदार पर्व आपण एन्जॉय करणार आहोत. आणि स्पर्धेमध्ये आपण पाहतो प्रथम क्रमांक 50,000 रुपयाची धनराशी एकनाथ शेठ देशेकर साहेबांनी आम्हाला दिली. त्याबद्दल त्यांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो. साहेब आपण अगदी आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला भेट दिली, उद्घाटन सोहळ्याला मात्र इथं आपण आलात त्याबद्दल
करणार आहोत. पुढील 3 दिवस अगदी चांगला खेळ सर्वांना पाहायला मिळेल. विकेटचं देखील पूजन केलं जाईल. खेळपट्टीचं प्राप्ती लाईव्ह आपण पाहतोय. 2 कॅमेरा अगदी रेडी आहेत. चला दोन्ही टीमला विनंती करेल आपण देखील खेळपट्टीवर जा, लाईन अप करून घ्या. शिरवली टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट पहिला सामना आपण पाहणार आहोत. शिरवली विपक्ष देवीचा पाडा. चला दोन्ही टीमने आपण लाईन अप करा. लगेचच खेळपट्टीवर जाऊन लगेच पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीवर टॉस केला जाईल. तसेच भारताचं राष्ट्रगीत देखील तिथं आपण घेणार आहोत. स्पर्धेची खरं तर सुरुवात आपण पाहतो उद्घाटन झाल्यानंतर मात्र विकेटचं देखील उद्घाटन केलं जातं आणि त्यानंतर सर्वांना विनंती केली पहा. शिरवली टीम जात आहे मैदानाच्या आतमध्ये. देवीचा पाडा टीमला देखील आम्ही विनंती करू आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळपट्टीकडे जायचं आहे, लाईनअप करून घ्यायचं आहे. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील तिथे करणार आहोत. आपण पाहुण्यांची उपस्थिती पाहतोय. OBCCL रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेल एकनाथ शेठ देशेकर साहेब देखील आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत. तसेच माजी सरपंच चिंद्रन भगवानजी पाडेकर साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. तसेच भगवानजी कडू, मधुकरजी पाडेकर हे देखील उपस्थित आहेत. चला देवीचा पाडा टीम आपण जेवढे खेळाडू असतील तेवढे घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरा. खेळपट्टीवर लगेचच जायचं, लाईनअप करून घ्या. थोड्याच वेळात पहा विकेटचं पूजन केलं ते पाहुण्यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मात्र खेळपट्टीवर आपण तिथे टॉस करणार आहोत आणि राष्ट्रगीत देखील तिथं घेतलं जाईल. चार षटकाचे सामने असतील. 3 दिवसाची शृंखला चिंद्रन नगरीमध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात हे वसलेलं मैदान आपण पाहतो. चिंद्रन नगरीमध्ये 3 दिवसाची शृंखला ग्रामस्थ मंडळ चषक 2025चा थर्रार आपण इथे सध्या पाहणार आहोत. आज उद्घाटन सोहळा त्यामुळे थोडासा डिले झालाय. उद्घाटन सोहळ्याला मात्र सुरुवात केली जाते. विकेटचं पूजन केलं जाते पाहुण्यांच्या शुभ हस्ते. चला दोन्ही टीम आपण लाईनअप करून घ्या. देवीचा पाडा टीम आपण थोडंसं पुढे यायचंय. देवीचा पाडा टीम कॅमेऱ्यामध्ये कॅच झालं पाहिजे. तुमच्या मागे बघा कॅमेरा आहे त्यामुळे लाईनअप करून घ्या. अजय तसेच देवीचा पाडा टीम आपण देखील लाईनअप करून घ्यायचंय. बोला गणपती बाप्पा. विकेटचं पूजन केलं जातंय खेळपट्टीचं. पुढील 3 दिवस खेळपट्टी चांगली खेळाडूंना नंदनवन राहील यासाठी आपण नक्कीच तिथं पूजन केलं जाईल. सर्वांना विनंती लाईनअप करून घेऊन राष्ट्रगीताला देखील आपण थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत. विकेटचं उद्घाटन झाल्यानंतर चार षटकाचा सामना आणि सर्वांना मी विनंती करेल आपण जिथे असाल तिथे मात्र आता स्तब्ध उभं राहा की आपण जेणेकरून राष्ट्रगीताला आपण इथे सुरुवात करणार आहोत. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
दोन्ही टीमला च्या कॅप्टनला मी विनंती करेल की लगेच टॉससाठी आपण समोर या. ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेल एकनाथ शेठ देशेकर यांच्या पवित्र शुभ हस्ते पहिल्या सामन्याचा टॉस इथे केला जात आहे. टॉस केला जातोय. टॉस विन देवीचा पाडा. यस, देवीचा पाडा टीम टॉस जिंकलाय. निर्णयाची अंमलबजावणी लगेच करायची. आपण निर्णयाची अंमलबजावणी करून लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. आज उद्घाटन सोहळा जेणेकरून थोडासा उशीर झाला आजच्या दिवसाला. चला देवीचा पाडा टीम आपण टॉस जिंकलाय. निर्णय विकास निर्णय सांगत फिल्डिंग. यस, म्हणजेच देवीचा पाडा टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय शिरवली टीमला. शिरवली टीम आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचे. तसेच देवीचा पाडा टीमला देखील आम्ही विनंती करू की आपण आपले 11 महारथी घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचे. तसेच सर्व पाहुण्यांना विनंती करतो आपण अतिथी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचे. आपण पाहतो पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेल आदरणीय एकनाथजी देशेकर साहेबांची उपस्थिती आपण पाहतो. त्यांच्या समवेत माजी सरपंच चिंद्रन भगवानजी पाडेकर साहेबांना आपण पाहिलं. तसेच भगवानजी कडू मधुकर पाडेकर साहेबांची देखील आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. सर्व पाहुण्यांना विनंती करेल आपण अतिथी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचे. या स्पर्धेसाठी खरं तर आम्हाला तब्बल 50,000 रुपयाची धनराशी ज्यांच्या माध्यमातून आली ते म्हणजे एकनाथ शेठ देशेकर यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. आणि ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. तर पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावर जरूर इथे करणार आहोत. तर पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण इथे थोड्याच वेळात करतोय. अगदी उद्घाटन सोहळ्याला पाहुण्याची उपस्थिती आपण पाहिली. एकनाथ शेठ देशेकर ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेल यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली. भगवानजी पाडेकर माजी विद्यमान सरपंच छिंद्रन, भगवानजी कडू साहेब, मधुकर पाडेकर, अनंताजी कडू साहेब देखील आपल्याला इथे उपस्थित पाहायला मिळत आहेत. अगदी पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा देखील संपन्न केला आणि त्यानंतर मात्र इथून पहिल्या मॅचला थोड्याच वेळात सुरुवात केली जाईल. एक साईडला देवी सपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट शिरवली या दोन टीम दरम्यान बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. चला टीम देवी सपाडा आपण आता अतिरिक्त वेळ खर्च करू नका. त्वरित आपण फिल्डिंगची व्यूहरचना करून घ्या. पंचांना देखील मी विनंती करेल आपण मैदानाच्या आतमध्ये जर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. टाइम अलर्ट असेल पहा. 4 षटकाचा सामना खेळवला जाईल याच्याकडे देखील लक्ष असू द्या. चेंडू जर गेला तर नवीन बॉल दिला जाईल याच्याकडे देखील लक्ष असू द्या. थोड्याच वेळात पाहुण्याचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. पारितोषिक 50,000 रुपये धनराशी त्यांच्या माध्यमातून आली. ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेल एकनाथ शेठ देशेकर साहेबांचा शुभ सन्मान इथे अतिथी मंचावरती केला जातोय. आदरणीय बरजी कुंभारकर यांच्या शुभ हस्ते आपण एकनाथ शेठ देशेकर साहेबांचा शुभ सन्मान अतिथी मंचावर इथे करणार आहोत. मायची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक, पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा मान सन्मान इथे अतिथी मंचावर करत आहे. कुंभारकर यांच्या शुभ हस्ते
आपण इथे साहेबांचा मान सन्मान इथे करत आहोत. ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेल एकनाथ देशेकर साहेबांचा शुभ सन्मान आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल. अगदी साहेब आपण आपला अमूल्य वेळ देऊन स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपला आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर मी विनंती करेल माजी सरपंच भगवानजी पाडेकर साहेबांचा शुभ सन्मान देखील इथे केला जाईल. आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय कैलासजी म्हात्रे यांना मी विनंती करू की आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय भगवानजी पाडेकर साहेबांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती करावा. विद्यमान माजी सरपंच चिंद्रन भगवानजी पाडेकर साहेबांचा शुभ सन्मान ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. त्यानंतर मी विनंती करेल भगवानजी कडू साहेबांना देखील मी विनंती करतो की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. भगवानजी कडू साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. भारताची परंपरा महाराष्ट्राची संस्कृती इथे आपण या स्पर्धेच्या वतीने जपतोय. भगवानजी कडू साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती पाहणार आहोत. अजय कडू यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भगवानजी कडू साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करावा. अजय कडू चित्रण क्रिकेटमध्ये अगदी चांगला खेळ सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळतो. चला 2 मिनिटं थोडंसं फक्त सामना थांबवायचा आहे. शुभ सन्मान झाल्यानंतर लगेचच आपण मॅचकडे वळणार आहोत. भगवानजी कडू साहेबांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावर पाहतोय. त्यानंतर मी विनंती करेल मधुकरजी पाडेकर साहेबांना देखील विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय कैलासजी दुर्गे यांच्या पवित्र शुभ हस्ते मधुकरजी पाडेकर साहेबांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती करणार आहोत. मायची उद्धार शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल उद्घाटन सोहळा झाल्यानंतर पाहुण्यांचा शुभ सन्मान अतिथी मंचावरती. यानंतर मी विनंती करेल अनंताजी कडू साहेब आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अजय कडू यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनंताजी कडू साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. अगदी सर्व पाहुणे अगदी वेळेमध्ये उपस्थित राहिले. उद्घाटन सोहळ्याला पुन्हा एकदा आम्ही त्यांचं सतत आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. ज्यांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला 50,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेमध्ये आले. प्रथम पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं ते म्हणजे ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष पनवेल एकनाथ देशेकर साहेबांचा आम्ही सतत आभार व्यक्त करतो आणि हार्दिक स्वागत करतो. पाहुण्याचा शुभ सन्मान झाला आणि आता मात्र मॅचला आपण जिथे सुरुवात करणार आहोत जिथे देवीचा पाडा विपक्ष शिरवली या 2 टीम दरम्यान बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. उद्घाटनीय मॅच आपण पाहतोय. टॉस जिंकला देवीचा पाडा टीमने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते म्हणजे शिरवली टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉम्पॉक्समध्ये जिथे जोडले जातील. आज आपण ऐकणार आहोत खेरणे गावचा आवाज म्हणजे लहू फडके यांच्याकडे आपण बोलतोय. थँक्यू.